विषय आहे बायबल वाचण्याचे जे महत्व आहे ना, हे आज आपण यावेळेला काय करणार आहोत. आणि तुमच्याकडं पवित्र शास्त्र आहे आणि हे पवित्र शास्त्र जिवंत देवाने लिहिलेलं असं आहे, हे पहिले समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि जाणून घेण्यासाठी बायबल वाचणं जे आहे ते फार महत्वाचं आहे. तर तुम्हाला देवाचं जे वचन आहे ते काय आहे हे जर समजत नाही आणि ते जर समजावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्हाला रोज न चुकता पवित्र शास्त्र जे आहे ते तुम्ही वाचणं. पहा, पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो ना, तर पवित्र शास्त्र हे प्रामुख्याने आपल्याला देवाची जी इच्छा आहे किंवा देवाचे जे मार्गदर्शन आहे ते समजण्याकरता आपल्याला मदत होत असते. ह्या जगामध्ये आपण अनेक वेळा एखादी गोष्ट जर समजत नसेल तर त्या गोष्टी संदर्भात आपण अध्ययन करतो आणि ती गोष्ट आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि लक्ष द्या, तुम्ही जर आणि नवीन मोबाईल जर तुम्ही घेतला तर त्या मोबाईलच्या बॉक्समध्ये एक छोटीशी पुस्तिका असते आणि त्या पुस्तिकामध्ये मोबाईलचे एकंदर सर्व फंक्शन हे कशा प्रकारे ऑपरेट केले त्याविषयी ते मॅन्युअल असतं. तसंच ते मॅन्युअल काय करतं, प्रामुख्याने आपल्याला मोबाईल व्यवस्थित पणे समजून सांगण्याकरता ते त्या बॉक्समध्ये आढळून येतं. तसंच देवाला जर तुम्हाला सिस्टमॅटिकपणे समजून घ्यायचं असेल तर मग तुम्हाला देवाचं जे वचन आहे ते वाचणं गरजेचं आहे. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला आपण याचा तिसरा अध्याय तिसरा अध्याय आणि त्याचं जे 16वं वचन आहे ते ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर त्या 16व्या वचनामध्ये आपल्याला देवाची इच्छा आणि देव कशा प्रकारे रोज बायबल वाचणाऱ्यांना मार्गदर्शन करतो हे आपल्याला समजून येतं. आपण हे वचन वाचणार आहोत, मला ते वाचण्यासाठी मदत करा. पहिली तिमोथी तिसरा अध्याय आणि त्याचं वचन 16. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. व्हेरी गुड. आता बघा, ह्या वचनामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र रोज न चुकता वाचतो ना, तर त्यावेळेला ते पवित्र शास्त्र आपल्याला बोध देत असतं. ते पवित्र आपल्याला आपल्या आतमध्ये कोणत्या प्रकारचे दोष आहे ते दाखवण्याचं काम करत असतं. आणि पवित्र शास्त्र हे आपल्याला सुधरवण्याचं देखील, आपल्यामध्ये बदल घडून आणण्याचं देखील काम जे आहे ते ते करत असतं. जसं की जगताप मावशीने सांगितलं की मी रोज पवित्र शास्त्र वाचत असल्या कारणामुळं माझ्या स्वभावामध्ये जे आहे ते बदल झालेला आहे. निकिताने एक मुद्दा जे आहे ते सांगितलं, तो हा होता की ज्या वेळेला आपल्याकडनं पाप होतं त्यावेळेला लगेच देवाचं वचन आपल्याला आठवतं आणि आपण आपल्याला हे कळतं की हे देवाला आवडत नाही आणि हे देवाच्या दृष्टीमध्ये पाप आहे. आणि त्यावेळेला ते वचन आपल्याला देवाकडे पश्चाताप करून पापांची क्षमा मागण्याकरता जे आहे ते सहाय्य करत असतं. आणि म्हणून लक्ष द्या, पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ते पवित्र शास्त्र हे आपल्या उपयोगासाठी आहे. पवित्र शास्त्र हे आपल्या आपल्या जीवनाकरता देवाकडून आपल्याला मिळालेला एक असा आशीर्वाद आहे जो ह्या जगामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. आणि देवाची इच्छा ही आहे की तुम्ही रोज न चुकता पवित्र शास्त्र जे आहे ते वाचलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पवित्र शास्त्र वाचतात त्यावेळेला तुम्हाला देवाच्या इच्छा काय आहे हे तुम्हाला समजून येतं. आणि देवाचं जे काही मार्गदर्शन आहे तुमच्या वैयक्तिक जीवनाकरता ते समजण्याकरता तुम्हाला जे आहे ते मदत होत असते. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी उत्साहित करल, या आजच्या संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला प्रोत्साहित करल
आणि मी तुम्हाला एक एक आव्हान पण देईल की तुम्ही रोज न चुकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो त्या वेळेमध्ये तुम्ही पवित्र शास्त्र जे आहे ते अतिशय शांततेत लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे. संदेश ऐकत होतो आणि त्यांचं नाव आहे पास्टर जॅक पूनम म्हणून. ते असं म्हणतात की आपण पवित्र शास्त्रामधून अनेक वेळा जाण्यापेक्षा पवित्र शास्त्र हे आपल्यातून एक वेळेस जाणं गरजेचं आहे. परत एकदा हे स्टेटमेंट मी तुमच्यासाठी करतो. जर तुम्हाला हे कोणत्या कागदावरती एखाद्या बाजूला जर लिहून घेता आलं पवित्र शास्त्राच्या, तर ते लिहून घ्यायचा प्रयत्न करत चला. ते असं म्हणतात की पवित्र शास्त्र हे पवित्र शास्त्रातून आपण अनेक वेळा जाण्यापेक्षा पवित्र शास्त्र हे एक वेळा आपल्यामधून जाणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पवित्र शास्त्र जे आहे ना ते रोज न चुकता वाचणं गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र हे कशा प्रकारे आपल्याला देवाची इच्छा समजून सांगतं आणि कशा प्रकारे आपल्याला त्यातून मार्गदर्शन भेटतं हे आत्ताच आपण काय केलेलं आहे, 2 तिमोथीच्या 3 अध्यायाच्या 16 वचनामध्ये आपण वाचलेला आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र रोज वाचतो ना त्यावेळेला निश्चित अर्थाने आपल्या जीवनामध्ये काय घडतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दुसरा मुद्दा हा आहे, आध्यात्मिक वाढीसाठी रोज पवित्र शास्त्र वाचणं काय आहे, गरजेचं आहे. रोज पवित्र शास्त्र जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली आत्मिकरित्या वाढ व्हावी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्हाला रोज आत्मिकरित्या वाढण्याकरता पवित्र शास्त्र वाचण्याची काय आहे, गरज आहे. आणि पहा, ज्या वेळेला आपण यहोशवाचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याचं 8वं वचन वाचतो ना, तर त्या 8व्या वचनामध्ये आपल्याला कशा रीतीने आपली आत्मिक वाढ ही होत असते हे त्या वचन वाचण्यात आपल्याला समजेल. तर लक्ष द्या, बायबल वाचल्यामुळे आपली आत्मिक वाढ होते. विश्वास आहे ना तो दिवसेंदिवस तो मजबूत होत असतो. आणि हा विश्वास जो आहे ना किंवा ही जी आत्मिक वाढ आहे ही यहोशवाच्या जीवनामध्ये त्याची झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून आपण यहोशवाचं जे पुस्तक आहे ना, यहोशवाचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याचं जे 8वं वचन आहे ते आपण वाचणार आहोत. ते वाचण्यासाठी मला कोणीतरी मदत करा. यहोशवाचं पुस्तक 1 अध्याय आणि 8वं वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हो, आता ह्या ठिकाणी पहा, जर तुमचा मार्ग तुम्हाला असं वाटतं की सुखाचा व्हावा आणि जे काही काम तुम्ही हाती घेतलेलं आहे त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्ती घडावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट रोज करण्याची गरज आहे, तीही की परमेश्वराचा हा जो ग्रंथ आहे जो तुमच्याकडे आहे, परमेश्वराचं जे पवित्र शास्त्र आता तुमच्या हातामध्ये आहे ते तुम्ही रोज वाचलं पाहिजे. आणि फक्त ते वाचलंच नाही पाहिजे तर तुम्ही त्याचं पालन देखील केलं पाहिजे. तुम्ही त्याचं पालन देखील जे आहे ते तुम्ही केलं पाहिजे. आणि तिसरी जी गोष्ट आहे, जे तुम्ही वाचतात ना त्यावर तुम्ही मनन केलं पाहिजे. जे तुम्ही वाचतात ना त्यावर तुम्ही काय केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. जर ह्या गोष्टी जर तुम्ही न चुकता आपल्या जीवनामध्ये जर करत गेल्या तर परमेश्वर देव हा तुमचा जो मार्ग आहे त्यावर तुम्हाला नेहमी सुख जे आहे ते बघायला मिळत. किंवा तुम्ही जर परमेश्वराचं वचन न चुकता जर वाचत गेले तर तुम्हाला जे काही काम तुम्हाला करायचं आहे ते काम यशस्वीरित्या तुमच्या जीवनामध्ये पूर्ण झालेलं तुम्हाला पाहायला भेटत. आणि म्हणून तुमची आध्यात्मिक वाढ होणं ही फार गरजेचं आहे. तुमची आध्यात्मिक वाढ होणं ही फार गरजेचं आहे. लक्ष द्या,
तुमची आध्यात्मिक वाढ होणे ही फार काय आहे, गरजेचं आहे. आणि ही आध्यात्मिक वाढ व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ह्या रात्रीच्या वेळेला हा निर्णय घेतला पाहिजे की हो देवा, मी न चुकता रोज तुझं जे वचन आहे ते मी काय करेन, वाचेन. रोज देवाचं वचन हे तुम्हाला काय करायचं आहे, वाचायचं आहे. रोज देवाचं वचन तुम्हाला काय करायचं आहे, वाचायचं आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, ज्या वेळेला आपण देवाचं वचन हे रोज काय करतो, वाचतो ना, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये शांतता आणि आनंद, लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये शांतता आणि आनंद जीवनात प्राप्त करून घेण्यासाठी ना आपल्याला रोज बायबल काय करायचं आहे, वाचायचं आहे. आज जगामध्ये तुम्ही जर लोकांच्या जीवनाचं जर अवलोकन केलं, तर लोक आज ह्या दोन गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी खूप जे आहे ना ते धडपड करत आहे. पहिली गोष्ट, शांतता आज लोकांना पाहिजे आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद जे आहे ते पाहिजे आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी आज लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला धडपड करताना दिसून येतात. पण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की आपल्या जीवनामध्ये शांतता आणि आनंद हे देवाचं वचन प्रामाणिकपणे न चुकता रोज वाचल्यामुळे. पण स्तोत्रसंहिता 119 आणि त्याचं वचन 14 आपण वाचतो ना, बघा, वचन आपल्याला संकटातही समाधान आणि आनंद काय करत असते, देत असते. ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये असता, ज्या वेळेला तुम्ही समस्येमध्ये असतात, ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये भयंकररित्या तुम्ही कोणत्या ना कोणत्या समस्येला घेऊन अडकलेले असतात ना, तर त्यावेळेला त्या संकटामध्ये परमेश्वराचं जे वचन आहे ना, ते तुम्हाला, ते तुमचं समाधान करतं. आणि फक्त ते समाधान करत नाही, तर त्यावेळेला ते तुमच्या जीवनामध्ये आनंद देखील देत असतं. आणि म्हणून रोज 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 न चुकता तुम्ही देवाचं जे वचन आहे ते वाचण्याला प्राधान्य देणे गरजेचं आहे. बघा वचन काय म्हणत आहे, स्तोत्रसंहिता 119 14 वचन, तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो. बघा, देवाचे जे निर्बंध आहे, देवाचं जे वचन आहे ना, ते वचन खऱ्या अर्थाने आपलं धन आहे. ते वचन खऱ्या अर्थाने आपलं काय आहे, धन आहे. लक्ष द्या, जगातल्या धनापेक्षा सर्वात मौल्यवान धन जर आपल्याकरता काय आहे, तर ते आहे परमेश्वराचं वचन. आणि ही गोष्ट दावीद राजाला समजली. आणि म्हणून दावीद राजा पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन असं म्हणतो की तुझ्या निर्बंधाचा मार्ग, तुझ्या पवित्र शास्त्रात लिहिलेल्या वचनाचा जो काही मार्ग आहे ना, हीच माझी खरी काय आहे, धनसंपदा आहे. आणि मी त्यामुळं अत्या आनंद करत आहे. लक्ष द्या, देवाचं वचन हे जर तुम्ही वाचलं, तर ते देवाचं वचन निश्चित अर्थाने तुमच्या जीवनामध्ये असलेली जी काही अशांतता आहे ना, ती पळवून लावल्याशिवाय राहणार नाही. देवाचं वचन हे तुमच्या जीवनामध्ये शांती आणल. देवाचं वचन हे तुमच्या जीवनात असलेलं जे काही दुःख आहे ना, ते तुम्ही ते ते पळून लावलं तुम्ही रोज देवाचं वचन वाचलं तर. आणि लक्ष द्या, देवाचं वचन हे तुम्ही जर वाचलं तर तुमच्या जीवनामध्ये देव हा तुम्हाला काय करेल माहिती का, आनंदित करेल. आणि देवाचं वचन हे वाचणं गरजेचं आहे. देवाचं वचन वाचण्याला तुम्ही इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे, महत्व देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर देवाचं वचन वाचण्याला जर महत्व दिलं, तर देव हा तुमच्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने आणल्याशिवाय राहणार नाही, ज्याची गरज आज जगामध्ये अनेकांना आहे. आणि ते तुम्हाला आणि मला पण आहे. आणि म्हणून रोज देवाचं वचन चर्च न चुकता वाचत चला, मन लावून वाचत चला. रोज देवाचं वचन वाचण्याचा कंटाळा हा मुळीच करू नका. रोज देवाचं वचन जे आहे ना, ते वाचत चला, रोज वाचत चला देवाचं वचन. आणि जसं तुम्ही देवाचं वाचाल ना, तस तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शांती पाहायला भेटेल. तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये तुम्हाला जे आहे ना, परमेश्वराचं वचन वाचल्या कारणामुळं तुम्हाला
रोज जे आहे ना आनंद जे आहे ते पाहायला भेटेल. म्हणून देवाचं वचन वाचायला महत्व आहे. चौथा जो मुद्दा आहे तो आहे पवित्र शास्त्र वाचत असल्या कारणामुळे रोज पवित्र शास्त्र जेव्हा तुम्ही वाचताना वेळेला लक्ष द्या, त्यावेळेला चुकीचे मार्ग टाळण्यासाठी, चुकीच्या मार्गाने जाण्यापासून पवित्र शास्त्राचं वचन तुम्हाला काय करतं माहिती का, तुम्हाला जे आहे ते मदत करत असं लक्ष द्या. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाणं टाळावं किंवा तुम्ही चुकीच्या मार्गाने मार्गापासून तुम्ही वळावं, यासाठी पवित्र शास्त्र हे तुम्हाला काय करतं माहितीये का, तुम्हाला मदत करत असतं. म्हणून रोज पवित्र शास्त्र वाचा. रोज जे आहे ना, रोज पवित्र शास्त्र वाचा अशासाठी की तुम्ही चुकीचे मार्गाने जाणं टाळावं किंवा चुकीच्या मार्गापासून तुम्हाला जे आहे ना ते वळता यावं. म्हणून रोज पवित्र शास्त्र वाचा. आणि बघा, बायबल वाचल्याने आपल्याला पाप आणि चुकीच्या मार्गापासून सावध राहण्यास काय माहिती का, मदत मिळते. पवित्र शास्त्रामध्ये सामर्थ्य आहे. पवित्र शास्त्रामध्ये ती शक्ती आहे की तुम्हाला मदत करण्याची. कशापासून तुम्हाला मदत करण्याची का, देवाची सांगत आहे चुकीच्या मार्गापासून ते तुम्हाला दूर ठेवाल. आणि त्याबरोबरच त्याबरोबर तुम्हाला पापापासून देखील ते दूर ठेवाल. लक्ष द्या, पाप तुम्हाला देवाच्या वचनापासून दूर ठेवाल आणि देवाचं वचन तुम्हाला पापापासून दूर ठेवाल. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला पापाच्या जवळ राहायचं असेल तर तुम्ही बायबल वाचणार नाही, आणि तुम्हाला जर देवाच्या वचनाजवळ राहायचं असेल तर तुम्ही पापापासून दूर राहा. मग देवाचं वचन हे आपल्याला पापापासून दूर ठेवतं. लक्ष द्या, म्हणून ते आपण रोज रोज आणि रोज वाचलं पाहिजे. बघा, स्तोत्रसंहिता 119 आणि त्याचं 105 वचन काय म्हणते पहा. स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 5 आपण वाचणार आहोत. वचन 105. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. किती सुंदर आहे पहा. ज्या वेळेला रोज आपण देवाचं वचन वाचतो ना, त्यावेळेला ते वाचलेलं वचन आपल्याला आपल्या पावला करता काय करतं माहितीये का. दिवा बघितला तुम्ही, दिवा बघितलं, दिव्याचा जो प्रकाश असतो ना, त्या प्रकाशासारखा प्रकाश देवाचं वचन हा आपल्या पावलांकरता असतो. अशासाठी की आपण भटकू नये, आपण भरकटू नये. म्हणून देवाचं वचन हे आपल्याला काय करतं माहितीये का, सावध करतं. देवाचं वचन जर आपण रोज वाचलं ना, तर देवाचं वचन हे आपल्या मार्गावर आपल्याला प्रकाश देण्याचं काम करत असतं. मी सूर्याच्या प्रकाशा संदर्भात बोलत नाहीये, मी चंद्राच्या प्रकाशा संदर्भात बोलत नाहीये, मी ह्या इलेक्ट्रिसिटीच्या प्रकाशा संदर्भात किंवा तुमच्या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशा संदर्भात बोलत नाहीये. मी बोलत आहे ते देवाच्या प्रकाशा संदर्भात. आणि तो देवाचा प्रकाश हा तुमच्या मार्गावरती काय करतो माहिती का, तुम्हाला मदत करत असतो. आणि देवाच्या प्रकाशाने तुम्हाला तुमच्या मार्गावरती मदत करावी, यासाठी तुम्हाला रोज न चुकता देवाचं जे वचन आहे ना, ते देवाचं वचन वाचणं गरजेचं आहे. त्याला त्याला महत्व देणं गरजेचं आहे. जितकं आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडं महत्व देतो ना, त्याच्यापेक्षा जास्त महत्व आपण देवाच्या वचनाकडे दिलं पाहिजे. कारण देवाचं सांगतं की मनुष्य हा परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनातून पण जिवंत राहील, वचनाने पण. इतकं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये. तुम्ही तुमची ताण भूक विसरून जाल देवाचं वचन वाचण्याची एकदा तुम्हाला सवय झाली तर. इतकं सामर्थ्य आहे, कारण देवाचं वचन हे मधातून पाझरणाऱ्या मोहापेक्षा पण गोड आहे. हा, खूप खूप त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे देवाच्या वचनामध्ये. आणि म्हणून ते वाचत चला. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे, लक्ष द्या, रोज देवाशी जर तुम्हाला जवळीकता वाढवायची आहे, जर देवासोबत तुम्हाला तुमचे नाते संबंध जर अधिक घट्ट करायचे आहे, अधिक अधिक जर वाढवायचे आहे, तर मग तुम्हाला रोज देवाचं वचन जे आहे ते वाचायचं आहे. देवाचं वचन हे काय करतं माहितीये का, तुम्ही जर रोज देवाचं वचन वाचलं तर देवाचं वचन हे तुमचे देवासोबतची जी जवळीकता आहे ना, तुमचं देवासोबतचं जे नातं आहे ना,
ते अधिक घट्ट करत असतं किंवा अधिक ते मजबूत करत असतं. कारण वचन वाचल्याने देवाशी आपलं जे नातं आहे ना, ते ते मजबूत होतं. मजबूत, लक्ष द्या, खूप मजबूत होतं. पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे आपल्याला हिरो दिसतात, ज्यांनी देवाच्या वचनाला महत्व दिलं आणि त्या देवाच्या वचनाला महत्व दिल्या कारणामुळं त्यांचं देवासोबतचं नातं मजबूत झालं. आणि लक्ष द्या, त्यापैकी एक हिरो आपल्याला दिसतो, त्याचं नाव आहे एलिया. त्याचं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याने देवाला सांगितलं, देवा पाऊस पडू नको. नाही पडला पाऊस. परत त्याने देवाकडे प्रार्थना केली, पाऊस पडू दे, मग पाऊस पडला. म्हणजे देवाचं वचन रोज जर तुम्ही वाचलं ना, तर तुमचे देवासोबतचे खूप घनिष्ठ नातेसंबंध जे आहे ना, ते तयार होईल. बघा, योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि 23 वचन बघा काय म्हणते. योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 23 आपण वाचू. काय म्हणते बघा त्या ठिकाणी. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. बघा काय सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये. तुम्ही जर देवाचं वचन वाचलं आणि तुम्ही जर देवाच्या वचनाप्रमाणे चालले, तुम्ही जर देवाच्या वचनाचं पालन जर केलं, तर बेनिफिट बघा काय आहे. वचनामध्ये ते बेनिफिट आपल्याला पाहायला भेटतं. वचनात असं म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती प्रीती करू. माझा जो पिता आहे ना, माझा पिता त्याच्यावरती प्रीती करल. जगात तुमच्यावर कोणी प्रीती करत नसेल चालेल, पण देवाने तुमच्यावर प्रीती केली पाहिजे, हा एकमेव उद्देश तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. आणि रोज बायबल वाचा आणि रोज बायबलच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने काय होईल माहिती का, त्याच्याने देव तुमच्यावरती प्रीती करू लागेल. आणि फक्त देव तुमच्यावरती प्रीती करणार नाही, तर त्याच्या त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन देव काय म्हणतो माहिती का, असं म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. वस्ती, वस्ती हा शब्द इतका सहज घेऊ नका, तो फार घनिष्ठ आहे. तो फार घनिष्ठ आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये त्याविषयी आपण शिकणार आहोत. त्याविषयी आपण जे आहे ते निवास मंडपाला घेऊन आपण शिकणार आहोत, वस्ती हा शब्द काय आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की रोज बायबल वाचा. त्याने काय होईल ना, त्याने काय होईल माहिती का, देव तुमच्यावरती प्रेम करू लागेल. नाही, माझा मुलगा न चुकता ह्या वेळेला बायबल वाचतो म्हणजे वाचतोच. नाही, माझी मुलगी न चुकता ह्या वेळेला माझं वचन वाचते म्हणजे वाचतेच. माझी मुलगी, माझा मुलगा माझ्या वचनाने काय करतो ना, माझ्या वचनाप्रमाणे वागतात. आता मला त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे, मला त्यांच्यासोबत वस्ती करायला पाहिजे, मला त्यांच्यासोबत राहायला पाहिजे. देव माणसासोबत राहायला तयार आहे, पण माणसाची काही इच्छा दिसत नाही देवाला त्यासोबत ठेवायची. ज्या माणसाची इच्छा असते की देवांच्या सोबत राहावं ना, तो माणूस रोज बायबल वाचतो, रोज वचन वाचतो, रोज रोज. तो कधीही जे आहे ना, बायबल वाचणं त्याच्या जीवनामध्ये काय करत नाही का, तो बंद करत नाही. म्हणून देवाने तुमच्या सोबत राहावं असं तुम्हाला वाटत असेल, देवाने तुमच्यावरती प्रीती करावी असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही देवाचं वचन रोज न चुकता वाचत चला. एक अध्याय काय होणार, पण हळूवारपणे वाचा. एकदम हळूवारपणे वाचा. समजून घेण्याच्या उद्देशाने पवित्र आत्मा हे म्हणा की मी हे वाचत आहे, हे समजण्याकरता मला मदत कर. हे मला विसरू देऊ नको. याच्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन मला करण्याकरता मदत कर. बघा, तुमचं जीवन बदलल चर्च, तुमचं लाईफ बदलल. 6वा जो मुद्दा आहे तो हा आहे, ज्यावेळेस आपण रोज बायबल वाचतो ना, जीवनातील प्रत्येक निर्णय घेण्यासाठी जीवनातील प्रत्येक निर्णय घेण्यासाठी बायबल वाचणं महत्वाचं आहे. अनेक वेळा तुम्ही निर्णय घेत असतात, पण ते निर्णय घेण्या अगोदर अनेक वेळा पस्तावा येतो की हा निर्णय घेतला नसता तर बरं झालं असतं. आणि हा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे आता नुकसान झालेलं आहे. लक्ष द्या, पश्चाताप म्हणजे पस्तावा करायची वेळ येणार नाही. म्हणून तुम्ही रोज पवित्र शास्त्र वाचायला महत्व द्या. जर तुम्ही रोज पवित्र शास्त्र वाचलं ना,
लक्ष द्या, जीवनामध्ये तुम्ही कोणते पण निर्णय घ्याल ना, त्यामध्ये तुम्ही फसणार नाही. जीवनामध्ये तुम्ही कोणते पण निर्णय घ्याल ना, त्यामध्ये तुम्ही कन्फ्युज असणार नाही, गोंधळलेले असणार नाही तुम्ही. जीवनामध्ये तुम्ही कोणते पण निर्णय घ्याल ना, त्या निर्णयामध्ये परमेश्वर देव हा तुम्हाला काय करेल माहिती का, मार्गदर्शन करेल. तुमचे निर्णय हे तुमच्यासाठी फायद्याचे करेल देव. वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, देवाचं वचन आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी काय करतं माहिती का, मार्गदर्शन करतं. आपण तळ्यात मळ्यात नाही राहत त्यावेळेला, घेऊ की नको घेऊ, करू की नको करू, असं होईल की नाही होणार, अशा अशा दुविधेमध्ये आपण राहत नाही. देवाचं वचन रोज प्रामाणिकपणे वाचलं असल्या कारणामुळं देव हा आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करेल. मग तो स्वप्नाद्वारे करू शकतो, वचनातून करू शकतो, एखाद्या देवाच्या सेवकाच्या द्वारे करू शकतो. त्याच्याकडे अनेक रस्ते आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, किंवा तो प्रत्यक्ष येऊ शकतो. जसं त्याने शौलाला म्हटलं की शौला शौला हे काय करत आहे, तुझे निर्णय चुकलेले आहे. आणि तो म्हटलं की भाऊ प्रभू तू कोण आहे. प्रभू म्हणाला, ज्या येशूचा तू छळ करतो ना, तोच मी आहे. त्याचा निर्णय चुकला होता, पण प्रभूने त्याला योग्य ट्रॅकवरती आणलं. देव तुम्हाला देखील योग्य ट्रॅकवर. कसं माहिती का, रोज देवाचं वचन वाच, रोज न चुकता देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये महत्व द्या. एक अध्याय रोज वाचा, रोज एक अध्याय वाचा, बघा देव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मदत करेल व्यवस्थित जे आहे ते निर्णय घेण्याकरता. सातवा जो मुद्दा आहे, आपण हे वचन जे आहे ते वेळ भरपूर होत असल्या कारणामुळे आपण वाचणार नाही, पण तुम्ही जर लिहून घेत असाल तर तुम्हाला 6व्या मुद्द्याचं वचन सांगतो. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय, नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 5 आणि 6 ते वचन आहे. जर तुम्ही नोट्स लिहित असाल तर तुम्ही ते लिहून घ्या. त्याच्यानंतर 7वा जो मुद्दा आहे, तो 7वा मुद्दा आहे, ज्या वेळेला आपण रोज पवित्र शास्त्र वाचून, लक्ष द्या, प्रार्थनेत आपल्याला, बघा, प्रार्थनेत मजबूती येण्यासाठी देवाचं वचन रोज वाचलं पाहिजे. अनेक वेळा आपण प्रार्थनेचा कंटाळा करतो. प्रार्थना हा विषय आपल्याला खूप बोरिंग वाटतो कधी कधी, कधी कधी नाही, नेहमीच बोरिंग वाटतं प्रार्थना विषय. आपलं प्रार्थनामय जीवन हे फार कमजोर असतं. आपण जास्तीत जास्त आपण 1 मिनिट प्रार्थना करू शकतो, किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटं. पण आपण प्रार्थनेमध्ये आणखीन जास्त मजबूतीने वाढण्यासाठी आपल्याला काय करायची गरज नित्य आहे, तर ते आहे देवाचं वचन वाचण्याची. तुम्ही जर एकदा देवाचं वचन वाचायला प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये रोज जर सुरुवात केली ना, तर तुम्हाला प्रार्थना करण्यामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये काय होईल माहिती का, मदत होईल. तुम्हाला मजबूतीने जे आहे ते प्रार्थना करते. लक्ष द्या, आणि तुमची प्रार्थना ही वरवर नसल, हवेत बाण मारल्यासारखी अशी प्रार्थना तुमची नसेल. लक्ष द्या, तुमची प्रार्थना जी आहे ना, तुमची प्रार्थना पवित्र शास्त्र वाचल्या कारणामुळं ती अधिक अर्थपूर्ण होईल, अधिक अर्थपूर्ण होईल. म्हणजे तुम्हाला देवाच्या वचनाला घेऊन एखाद्या मुद्द्याकरता कशी प्रार्थना करावी हे तुम्हाला समजल रोज देवाचं वचन वाचलं असल्या कारणामुळे. पण देवाचं वचनच वाचत नाही तर ते समजल कसं प्रार्थना कशी करायची ते. अनेकांना प्रार्थना करता येत नाही का, कारण देवाचं वचन वाचण्यामध्ये वीक आहे, देवाचं वचन वाचण्यामध्ये कमजोर आहे. तुम्ही जर प्रार्थनेमध्ये जर बसले ना, तर तुम्ही प्रार्थना ही इतकी केली पाहिजे, देवाच्या वचनाला मजबूतीने प्रत्येक विषयाला मांडून, त्यामध्ये तुम्हाला मजबूती येईल जर तुम्ही देवाचं रोज वाचले तर. त्याच्यानंतर हे वचन समजून घेण्यासाठी आपल्याला योहानाचं पुस्तक 15वा अध्याय आणि त्याचं जे 7वं वचन आहे ना, ते ज्यावेळेला आपण वाचतो, बघा ते वचन आपण वाचू. योहानाचं पुस्तक 15वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. बघा, पवित्र शास्त्र वाचणं म्हणजे नेमकी काय माहिती का, पवित्र शास्त्र आपल्या आतमध्ये घेणं, आपल्या अंतःकरणामध्ये. आणि वचन तेच सांगत आहे, वचनामध्ये लिहिलेलं आहे की माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर तुम्ही जे काही माझ्या वचनाला अनुसरून मागाल ते मी तुम्हाला देईल. तुम्ही म्हणू शकता, हे प्रभू, तू जर 5,000 जीव घालणारा परमेश्वर आहे, तर मग तू आमची देखील काळजी घेणारा प्रभू आहे.
तुम्ही हे म्हणू शकता, हे प्रभू, तू जर आजारांना बरं करणारा प्रभू आहे, तर मग तू आता आम्ही आजारी आहोत, तू आम्हाला देखील बरं करू शकतो. हा आमचा विश्वास आहे. म्हणजे वचन जर तुमच्यामध्ये आहे, तर वचन तुम्हाला प्रार्थना कशी करायची हे तुम्हाला शिकवाल. आणि म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे की जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. बिब्लिकल प्रार्थना तुम्हाला मजबूत करते. ती प्रार्थना तुम्हाला मजबूत करते. आठवं समुदाय तो आहे, ज्या वेळेला तुम्ही रोज बायबल वाचताना त्यावेळेला तुम्हाला धैर्य आणि शक्ती मिळते. तुम्ही कोणासमोर उभं राहा, तुम्हाला बोलता येतं त्यांच्या बरोबर. तुम्ही शिकलेले नसाल, तुम्ही कमी शिकलेले असाल ना, पण पवित्र शास्त्र रोज जर तुम्ही वाचत असाल ना, समोरच्याला वाटेल की अरे बापरे, तुम्ही फार म्हणजे ब्रिलियंट आहात, ज्ञानी आहात तुम्ही. तुम्हाला धैर्य येईल बोलण्यासाठी, तुम्ही घाबरणार नाही कुणाला. समोरचा किती शिकलेला असो, वेल एज्युकेटेड, लक्ष द्या, डझंट मॅटर. तुम्ही देवाचं वचन वाचताना तुमच्याकडे त्या व्यक्तीपेक्षा सर्वात उत्कृष्ट आणि श्रेष्ठ ज्ञान तुमच्याकडे आहे. आणि ते ज्ञान तुम्हाला त्या व्यक्तीसोबत बोलण्याकरता शिकवा. आणि म्हणून ते ज्ञान तुम्हाला धैर्य देईल, ते ज्ञान तुम्हाला शक्ती देईल, ते ज्ञान तुम्हाला कचरू देणार नाही, ते ज्ञान तुम्हाला तुम्हाला हलवणार नाही. ते ज्ञान इतकं मजबूत आहे देवाचं वचन. ते रोज वाचलं पाहिजे. तुम्ही रोज देवाचं वचन जर वाचलं ना, तर लक्ष द्या, तुम्हाला अनेकांना तोंड देता येईल. तुम्हाला अनेकांना, ते पण प्रीतीने, सहनशीलतेने, संयमतेने, ज्ञानाने तुम्हाला तोंड देते. लोक तुमच्याकडे बघत आहेत, अरे हा आहे तरी कोण. त्यांना कळल तुम्ही देवाचे मुलं आहात, तुम्ही देवाचं वचन वाचणार आहात, तुम्ही नीतिमान आहात, तुम्ही प्रामाणिक आहात. तुम्ही हे लोकांना कळल तुम्ही तर रोज देवाचं वचन जर वाचलं तर. लक्ष द्या, स्तोत्रसंहिता 46:1 मध्ये आपल्याला ही गोष्ट पाहायला भेटते की कशा प्रकारे आपण देवाचं जे वचन आहे ते देवाचं वचन वाचणारे असे देवाचे लोक असले पाहिजे. स्तोत्रसंहिता 46:1 आपण वाचणार आहोत. पहा काय म्हणतात त्या ठिकाणी. हे जो आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यात सदा सिद्ध असतो. संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हे हे सामर्थ्य आहे रोज देवाचं वचन वाचल्या कारणावर तुमच्या जीवनामध्ये येत असणार. नववा जो मुद्दा आहे तो आहे, ज्यावेळेस तुम्ही रोज 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 बायबल वाचताना लक्ष द्या, शिक्षण आणि मार्गदर्शन ना हे प्राप्त करण्यासाठी तुम्ही रोज देवाचं वचन वाचलं पाहिजे. लक्ष द्या, शिक्षण आज भरपूर आहे. वेगवेगळ्या विषयाचं शिक्षण आज जगामध्ये उपलब्ध आहे. पण कोणीतरी, मला वाटतं ब्रदर सुभाष यांनी तो मुद्दा मांडला की मला फॅमिलीमध्ये कसं वागायचं, समाजामध्ये कसं वागायचं, लहान मोठ्यांमध्ये कसं वागायचं, याविषयीचं ज्ञान पवित्र शास्त्र मला देतं. चर्च, देवाचं वचन हलक्यात घेऊ नका. देवाचं वचन हे तुम्हाला आहे ना, असं शिक्षण देईल ना, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं उठणं, तुमचं बसणं, तुमचं ऐकणं, तुमची प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर करेल ना, लोक पण म्हणतील बापरे काय सुंदर आहे, काय ब्रिलियंट आहे, काय हुशार आहे, काय सुंदर बोलतो, काय काय सुंदर आहे एकंदर वागणूक. लोक तुमच्याकडे बघून हे बोलतील. लोक मे बी तुमच्या समोर बोलणार नाही, मागे बोलतील. मे बी तुमच्या मागे बोलणार नाही, समोर बोलतील. पण त्यांना बोलण्याकरता देवाचं वचन हे विवश कराल जर तुम्ही रोज देवाचं वचन वाचणारे बनाल तर. कारण तुमच्याकडं देवाचं वचन वाचून वाचून शिक्षण येतं प्रत्येक विषयाचं. मार्गदर्शन, तुम्ही एखाद्याला मार्गदर्शन करू शकता. हा, तुम्हाला त्या विषयाचं काही माहिती नसेल पण देवाचं वचन वाचतात ना, तर देवाचं वचन तुम्हाला लीड करेल त्या व्यक्तीला लीड करण्यासाठी मार्गदर्शन. एवढं सामर्थ्य आहे देवाच्या वचनामध्ये. आणि म्हणून तुम्ही ते ते तुम्ही ते वाचलं पाहिजे, रोज वाचलं पाहिजे. इब्री लोकसपत्र 4 अध्याय 12 वचनामध्ये आपल्याला त्याविषयी पाहायला भेटतं. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे, जर तुम्ही देवाचं वचन रोज जर वाचत आहात तर तुम्ही स्वतःची तयारी करत आहात अनंत काळासाठी. देवासोबत कायमस्वरूपी राहण्यासाठी तुम्ही स्वतःची काय करत आहात, तयारी करतात. लक्ष द्या, रोज देवाचं वचन जर वाचलं ना, आपल्याला स्वर्गीय जीवनासाठी आपण आपल्या स्वतः तयारी करत असतो. किती जणांची इच्छा आहे स्वर्गात जायची, देवासोबत राहायची? सर्वांची आहे का चर्च? जर तुम्हाला जर देवासोबत जायचं राहायचं आहे, देवासोबत तुम्हाला जर राहायचं आहे, तर तुम्हाला रोज न चुकता देवाचं वचन हे वाचायचं आहे. बघा, योहानाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 24 वचन, योहान 5:24 वाचा कोणतरी. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो
आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. अमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय सुंदर वचन आहे. वचनाचं गांभीर्य समजा. वचनामध्ये किती सुंदररित्या दैवबाप म्हणत आहे की मी तुम्हाला खरं खरं सांगतो, जो माझं वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले आहे त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. काय सुंदर. देवाला गौरव असो, पवित्र आत्म्याला गौरव असो. काय सुंदर आहे. आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेलाय. जीवनामध्ये सदा सर्व काळ त्या ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला आमंत्रित केले आहे. त्यासाठी आपल्याला रोज 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 देवाचं वचन वाचायचं आहे. हे आहे देवाचं वचन वाचण्याचं महत्व. आणि म्हणून देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य द्या. देवाचं वचन वाचायचं कंटाळा करू नका. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक फायदे आपल्याला होत असतात. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण आपले डोळे